गुड मॉर्निंग मित्रांनो. अचानक आणि भयानक ठरलेलं कोकण दौऱ्याला आम्ही चाललेलो आहे. खरं तर मलाही माहीत नव्हतं की आम्ही कोकणला चाललो आहे, कारण रात्री अक्षयचा फोन आला आणि म्हटला की दादा उद्या कोकणला जायचं आहे. सो आम्ही आता कोकणला चाललेलो आहे 2 दिवस फॅमिली ट्रिपबरोबर. यामध्ये बॉईज वगैरे काही नाहीत आमचे, त्यामुळं इतकी मजा येणार नाही, तरी आम्ही ट्राय करू मजा करायची. निप्पाणीपासून 22 किलोमीटरवर बसलेले सुंदर आणि भव्य असे मंदिर म्हणजे एक बाळूमामा मंदिर आहे. इथे खूप अमावस्येच्या दिवशी खूप गर्दी असते आणि एक प्रसिद्ध असं मंदिर आहे. भक्तजनांची खूप गर्दी असते इथे या मंदिराला. तुम्ही पण कधीतरी ह्या रोडला आला तर नक्की व्हिजिट करा या मंदिराला. राईट साईडला आपल्याला भक्तिनिवास आणि मंदिराची कळस दिसत आहे, बघू शकताय. खरं तर अक्षयला कार येत नव्हती, पण जेव्हापासून त्याने कार नवीन घेतला आहे तेव्हापासून तो कार शिकण्याची जी जिद्द आहे किंवा ती मनातली भीती आहे ती मारून तो आज ट्राय करत आहे आणि अतिशय उत्तम अशी कार मारत आहे तो. आणि आमच्या सगळ्यांचा लाईफ इन्शुरन्स असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही आहे. आज समोर आपल्याला राधानगरी डॅमचे एंट्रन्स दिसत आहे आणि भोगावती नदीवर बांधलेले हे भक्कम असे धरण आहे राधानगरीला प्राप्त झालेले. खरं तर या डॅमचा उपयोग शेतीला पाणीपुरवठा आणि वीज निर्मिती यासाठी केला आहे. राजश्री शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून ह्या डॅमचा प्रकल्प राबवला होता. 1909मध्ये ह्या डॅमच्या पायाभरणी झाली होती आणि 1918मध्ये हे काम पूर्ण झाले होते. पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये बांधलेले हे सुंदर असे डॅम आहे. राईट साईडला आपला डॅम दिसत आहे आणि डॅमची हाईट आहे 42.68 मीटर आणि लेंथ आहे 1143 मीटर आणि कॅपॅसिटी आहे 8 TMC. आणि ह्या डॅमला 7 डोर आहेत. तसे बघायला गेलं तर वीज निर्मितीसाठी हा डॅम बांधला होता. सो त्या डॅममधून आपल्याला 10 मेगावॅट वीज निर्मिती होते. कोकण म्हटलं तर घनदाट झाडाने झाकलेला सुंदर असा रोड आणि हवेतील गारवा फील करून देणारा एक सुंदर असा प्रवास म्हणजेच कोकण. आणि अशा सुंदर रोडवर गाडी मारण्याचा अनुभव आमचा अक्षय घेत आहे, मनापासून घेत आहे. बघू शकताय भावाची नजर हटना, कारण त्याला माहीत आहे की नजर हटी तर दुर्घटना घटी, त्यामुळे पूर्ण फोकस त्याचा रोडवर आहे. जवळपास 80 किलोमीटरच्या ड्रायव्हिंग नंतर अक्षय म्हणले की दादा आता गाडी तुम्ही घ्या. सो आता जिग्नेशबाईची जबाबदारी मी घेत आहे. खरं तर ड्रायव्हिंग आणि रायडिंग म्हटलं तर मी मेलेलाही जिवंत होतो, कारण का मला खूप आवडते रायडिंग आणि ड्रायव्हिंग करायला. सो मी अशी अपॉर्च्युनिटी मिस करत नाही. आणि असा रोड जर असा असेल तर मी कधीच ड्रायव्हिंगला नाही म्हणत नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांची नाळ जोडणारा हा सुंदर मार्ग म्हणजे फोंडा घाट. फोंडा घाट बघायला गेलं तर कोकण प्रवासातील हा एक आणखी एक सुंदर असे वळण आहे. जितके सुंदर आहे तितकेच डेंजरस पण आहे. फोंडा घाट कंप्लीट करून आम्ही तर फोंडा गावात पोचलेलो आहे. आणि लहानपणापासून या गावाबद्दल खूप ऐकलेलं आहे आमच्या आजी आजोबांकडून, कारण का त्यांनी इकडे बोर्ड व्यवसायाला लागणारे सामग्री घ्यायला येत होते पूर्वी. सो ह्या गावाची खूप ओढ आणि एक आठवण म्हणून आमच्या मनात राहिलेली आहे. सो आज आम्ही या गावाला व्हिजिट देत पुढे चाललो आहे. फोंडा गावापासून थोड्याच अंतरावर आम्हाला हा कोस्टल हायवे भेटलेला आहे. मुंबई गोवा कोस्टल हायवे आहे हा. यावरूनच आम्हाला थोडं अंतर पुढे जायला लागणार आहे. मग तिथून लेफ्ट साईडला कोकणात एंट्री मारायला लागणार आहे. तिथून 40 किलोमीटरवर आपल्याला देवगड भेटणार आहे. आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे आज कुणकेश्वर मंदिर. कोकणात क्रिकेटबद्दल खूप प्रेम आहे. येथील माणसं क्रिकेटसाठी खूप वेळे आहेत आणि जागोजागी आपल्याला क्रिकेट असे बघायला मिळतात. क्रिकेट मॅचेस वगैरे राबवले जातात इथे. कोकणात आपल्याला आंबे, काजू, फणस खूप बघायला मिळतात आणि जागोजागी झाडे वगैरे असल्यामुळे खूप भेटतात तुम्हाला फणस, आंबं, काजू. आणि तसेच आम्हाला वाटेत काजू भेटलेले आहेत आणि अक्षय आमच्या गाडीत थांबून काजू गोळा केलेला आहे, बघू शकता हातात. आणि अक्षय आणखी काजू काढण्याचा प्रयत्न करत आहे. भावाचं एवढ्यावर का पोट भरत नाही वाटतं. कष्टाने मिळालेलं फळ खूप गोड असते म्हणे, त्यामुळे अक्षय आज ते फळ खूप चवीने खात आहे. त्याचप्रमाणे त्याचे मम्मी पप्पा बी सुट्टी देत नाहीत आणि आजी पण काही ऐकणं झाले. आज पूर्ण कोकणातला अनुभव आनंद आज सगळेजण एकत्र घेत आहेत. नेहमीप्रमाणे मी आपल्या मस्त मौलाना स्टाईलमध्ये निवांत आहे.
जाताना उंच टेकडी लागल्या कारणानं आपल्याला काही भाग असं वाळवंटा टाईप दिसेल, जिथे झाडे वगैरे काय भेटणार नाहीत. रोडवरच आम्हाला एक घर भेटलेलं आहे जिथे आंबे एक्सपोर्ट करत आहेत आणि त्यांची स्वतःची आमराई आहे. सो आम्ही आता इथे आंबे चांगले भेटले तर इथून घेऊन जाणार पुढे, पण तसं राहणार नाही 2 दिवस. पण बघूया रेट काय आणि कसे पॅकिंग करून पुढे पाठवतात त्यांनी. त्यांच्या घरामध्येच एक विहीर आहे आणि खरं तर कोकणात सगळ्यांच्या घरामध्ये विहिरी असे बघायला मिळतात आपल्याला. खूपच खोल आहे. काकाला ढकलू का यात. आमच्या वडिलांना 2 बंधुराजे आहेत आणि ते बंधुराजे काका कमी मित्र जास्त आहेत माझ्यासाठी. सो त्यांच्याबरोबर अशी हसी मजाक नेहमी चालू असते माझी. ही व्हिडिओ शूटिंग आमचे काका करत आहेत. कॅमेरामॅन चांद नवाज सांगेल, मी ब्लॉगर प्रशांत बरोबर तुम्हाला परत एकदा भेटीला आलेलो आहे, परत तीच मजा मस्ती घेऊन. येथील बरेच लोक आंब्याची झाडे लावून आपले उत्पन्न कमवतात आणि येथील देवगड आंबा खूप फेमस आहे, वर्ल्डवाईड फेमस आहे. समोर टेकडीवर दिसणारी सगळी झाडे आंब्याची आहेत. अक्षय म्हणला की संध्याकाळी आपण कुणकेश्वर मंदिरला भेट देऊ, कारण का तिथे सनसेटही बघायला मिळेल आणि दर्शनही खूप उत्तम होईल आपले. सो आम्ही आता रस्त्याच्या मधोमध कुठेतरी वाटेत थांबलेलो आहे आणि मस्त जेवणाची सोय केलेली आहे. खरं तर जेवण आम्ही घरातूनच आणलेलं आहे, त्यामुळे जेवण आम्हाला बाहेर करण्याची गरज नाही आहे. मस्त अशा वनराईमध्ये बसून जेवण केले तर तो एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो आणि एक जेवणाची मजाही तशी भेटून जाते आपल्याला. आणि हे आमचे हसमुख काका म्हणजे नेहमी हसत खेळत असतात. चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद, सुख, समाधान असतं त्यांचे नेहमी. जरा अक्षयला पण द्यायला पाहिजे. चपाती, सॅलेड, अख्खा मसूर आणि दही आहे आणि सगळेजण एकत्र बसून आम्ही जेवण घेत आहे. आणि खरं तर 1 टाईम जेवणाचाही खर्च वाचतो आणि घरची चव ह्याला काही तोड नसते कुठेही. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि सोबत काका असल्यावर तर खूप मजा येते, कारण का मी जितकी हसी मजाक काकांबरोबर करतो तेवढी अक्षयाबरोबर करत नाही, कारण अक्षय थोडा सिरियस असतो कधी कधी. पण काकाबरोबर कितीही मजा मस्ती करा ते काय मनावर घेत नाही आणि एक फ्रेंड टाईप असतात आमच्या संगत. मस्त जेवण आणि थोड्या रेस्टनंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललो आहे. आता आम्ही देवगड किल्ल्याकडे चाललो आहे आणि वाटेत तुम्हाला असे आंब्याची लोड किंवा आंब्याचा ट्रक भरून जातील दिसतो, कारण का इथे आमराई खूप आहेत. सो इथला माल एक्सपोर्ट करतो बाहेरच्या देशातही आणि बाहेरच्या ठिकाणाही. कोकणात तुम्हाला जागोजागी असे सुंदर नजारे बघायला मिळतील आणि मला जर असे ठिकाणी भेटले तर मी जागीच गाडी थांबवतो आणि तो नजारा पहिला डोळ्यामध्ये कॅच करतो, मग कॅमेऱ्यामध्ये करतो. कारण का इतका सुंदर नजारा असतो, व्ह्यू असतो, तो अनुभवाला मला खूप आवडतो नेहमी. बघू शकता सगळ्या नद्या समुद्राला मिळतात, त्याचे एक सुंदर उदाहरण आहे तुमच्यासमोर डोळ्यासमोर. ही नदी समुद्राला भेटत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच नदीवरून हा बांधलेला सुंदर असा पूल आहे. याच किनाऱ्यावर एक सुंदर गाव बसलेलं आहे आणि त्याच गावात त्याहून सुंदर एक मंदिर दिसते आपल्याला. मंदिराचा कळस दिसतोय मला, ते मंदिर बघायचे आहे पण रस्ता सापडत नाही आहे. सो हा प्लॅन स्किप केला आहे. देवगड किल्ल्यावर जाताना तुम्हाला एक जबरदस्त व्ह्यू बघायला मिळतो. एक सुंदर आणि स्वच्छ असं बीच आहे, बघू शकता लेफ्ट साईडला. फायनली आम्ही देवगड किल्ल्याच्या मेन एंट्रन्सजवळ आलेलो आहे. हा मेन बुरुज आहे एंट्रन्सचा आणि आता गाडी पार्क करून तुम्हाला या किल्ल्याची हिस्ट्री मी शेअर करतो. तिन्ही बाजूने समुद्र किनारा लाभलेला हा देवगडचा भक्कम असा किल्ला एका उंच टेकडीवर बसलेला आहे. दत्ताजी आंग्रे या मराठी सरदारांनी 1729 वर्षी महत्त्वाकांक्षी आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा किल्ल्याची स्थापना केली होती. हा किल्ला बांधण्याचा मेन उद्देश म्हणजे ब्रिटिशांचे आक्रमण रोखण्यासाठी आणि कोकणात मराठ्यांचे अस्तित्व कायम राहावे ह्यासाठी हा किल्ला उभारला गेला होता. हे किल्ल्यावरील एक गणपती मंदिर आहे. 1730 ते 1761 या कालखंडात हा किल्ला पूर्ण बांधून झाला होता. तसे बघायला गेलं 1761 ते 1818पर्यंत हा किल्ला आंग्रे परिवाराकडे होता. त्यानंतर येथे इंग्रजांनी राज केले 1818 ते 1947पर्यंत. त्यावेळी ब्रिटिशांनी हा किल्ला फक्त तुरुंगवास म्हणून वापर केला होता या किल्ल्याचा. त्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947ला, त्यानंतर हा किल्ला भारतीय नौदल यांच्याकडे सोपवायला गेला होता आणि थोड्या काळानंतर हा टुरिझम प्लेस झाला, जे की आम्हाला आता टुरिझमला बघायला मिळते. महाराजांबद्दल म्हणा किंवा स्वराज्याबद्दल म्हणा, जी मावळ्यांमध्ये किंवा सरदारांमध्ये जी एकनिष्ठता होती किंवा प्रामाणिकपणा होती किंवा
त्याग करण्याची वृत्ती होती ती जर आपल्यामध्ये आली तर आपले जीवन सार्थक होऊन जाईल. खरं म्हणजे एक शिकवण आहे ते आपल्यासाठी. हे किल्ल्यावरील गणपतीचे मंदिर आहे. खूप भक्तिमय मंदिर आहे आणि बाहेर इतके रखरखी ऊन असून पण ह्या मंदिरामध्ये इतका गारवा आहे ना. आणि बघू शकता की गणपतीचे जे मंदिर आहे त्याच्या साईडला जे वॉल आहे त्या वॉलवर अष्टविनायकाची प्रत्येक मूर्ती स्थापन केलेली आहेत. तुम्ही इथे आला तर तुम्हाला बघायला मिळेल. किल्ल्यावर राईट साईडला एक लाईट हाऊस आहे. मला जाम कंटाळा आला होता म्हणून मी मंदिरातच बसलो होतो आणि अक्षयला लाईट हाऊस बघायला पाठवलं होतं. सो येथील शूटिंग लाईट हाऊसचे अक्षय घेत आहे. लाईट हाऊसमध्ये आज जाण्याची एंट्री तिकीट आहे 20 रुपये. लाईट हाऊसचा वापर नेव्हिगेशनसाठी केला जातो. खरं तर समुद्रामध्ये जे हरवलेले जहाज असतात त्यांना सिग्नल देण्यासाठी याचा वापर केला जातो. मी आधी गोव्याचा लाईट हाऊस बघितला होता त्यामुळे ह्या लाईट हाऊसला व्हिजिट दिला नाही. खरं तर माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती उन्हात, त्यामुळे मी रेस्ट करत होतो आणि अक्षयला पाठवतो. अक्षय फुल एन्जॉय करत आहे हा लाईट हाऊस आणि हा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. आता आम्ही चालू आहे देवगडपासून 18 किलोमीटर दूर असलेले आणि अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर स्थापन असलेले सुंदर मंदिर म्हणजे कुणकेश्वर मंदिराला भेट द्यायला. आणि वाटेतच आम्हाला हा बीच भेटलेला आहे. हा बीच खूपच क्लीन दिसत आहे आणि समुद्राची लाटा खूप सुंदर येत आहेत. त्यामुळे काही व्हिडिओ कॅच करत आहे माझ्या इन्स्टा रीलसाठी. सगळे रील्स तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडीवर बघायला मिळतील. मंदिराच्या अलीकडेच आम्हाला हा पॉईंट बघायला मिळाला आहे. खरं तर अक्षय म्हणत होता की हा आरेवारे बीच आहे, पण हा नाही आहे. एक्झॅक्टली तसाच दिसतो पण नाही आहे हा बीच तो आरेवारे. पण व्ह्यू काय आहे बघा, जबरदस्त व्ह्यू आहे. आरेवारे बीच आपल्याला रत्नागिरी टू गणपतपुळे जातीला रूटवर भेटतो. खरं तर तो खूप सुंदर आहे आणि त्यालाही तोड द्यायला हाही सुंदर आहे. बघू शकताय समोरच मंदिर पण आहे कुणकेश्वर मंदिर. समुद्र किनाऱ्यावरच लाभलेला सुंदर मंदिर आहे. अतिशय प्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेले शंभू महादेवांची ही भूमी आहे. आणि कणकेच्या वनात असलेले ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर असे म्हणतात ते लोक. आणि देवाच्या नावावरून या गावाचे नाव कुणकेश्वर असे प्रचलित झाले आहे. ह्या मंदिराची जी हिस्ट्री जर बघायला गेली तर ह्या मागे 2 दंतकथा आहेत ज्या की खूप रहस्यमय आणि रोमांचक आहेत. त्यातील एक म्हणजे एका गरीब ब्राह्मणाबद्दल आहे ज्याची गाय दूध कमी देऊ लागली होती. आणि जेव्हा ब्राह्मणाने त्या शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला दिसून आले की त्याची गाय एका विशिष्ट प्रकारच्या पाषाणावर आपल्या दुधाचा पाना सोडत होती. ब्राह्मणाने रागाने त्या गायीला मारण्याचा प्रयत्न केला आणि तो आघात चुकला आणि त्या पाषाणावर बसला आणि त्या पाषाणामधून रगत येऊ लागले. ते पाहून आश्चर्य झालेल्या ब्राह्मणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली आणि हे एक संयुक्त शिवलिंग आहे याची त्याला खात्री पडली. आणि दुसरी दंतकथा अशी आहे की एक इराणी व्यापारी होता जो की समुद्राच्या वादात अडकला होता आणि त्याला दिशा कळत नव्हती कुठे जायचे काय करायचे. त्यावेळेला पूर्वेला एक दीप प्रज्वलित होते दिसले आणि तो त्याच्या मदतीने किनाऱ्यावर येऊन स्वतःचे जीव वाचवतो. आणि जे दीप प्रज्वलित होत होते त्या ठिकाणी त्याने स्वतःचा पैसा खर्च करून हे मंदिर बांधले अशी ही दंतकथा आहे. अशा 2 दंतकथा आपल्याला आजपर्यंत आढळलेल्या आहेत. आणि समोर दिसते ते मेन शिवलिंग आहे या मंदिराचे. उन्हाचा तडाखा खूप असल्यामुळे अंगातील एनर्जी खूपच डाऊन होते सारखी. हे मंदिराच्या बाहेरील स्ट्रक्चर आहे. बघू शकता किती सुंदर पद्धतीने घडवलेले आहे मंदिर. आणि समुद्राच्या किनाऱ्यावर बसले एक सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. सनसेटला अजून खूप वेळ आहे आणि खरं तर बीचवरच सनसेट बघायचा असा प्लॅन आहे. तो इथं बघितला काय आणि मालवणमध्ये बघितला काय एकच आहे. सो आम्ही आता मालवणला जायचा विचार करतोय. कोकण म्हणजे देवभूमी. कोकण म्हणजे निसर्गाने मोकळ्या हाताने रंगाची उधळण केलेले पृथ्वीवरील सर्वात हिरवेगार वातावरण किंवा एक जागा म्हणा. आणि तशाच एका जागेला आम्ही आता भेट द्यायला चालू ती म्हणजे मालवण. कुणकेश्वरपासून 40 किलोमीटरवर बसलेले हे मालवण खूपच सुंदर आहे. आता आम्ही जाऊन बघूया तिथे काय काय आहे ते. आणि कोकण फिरताना तुम्हाला असे गाव बघायला मिळणार जिथे की रस्ता लहान असतो पण हिरवेगार झाडाने झाकलेले सुंदर असे घर बघायला मिळतात. बघू शकता आजूबाजूला सर्वत्र झाडेच आहेत आणि घरं पण किती छान प्रकारे बांधलेली आहेत तिथे. फायनली आम्ही चेवला बीचवर पोचलेलो आहे जो की मालवणपासून 2 किलोमीटर आधी आहे आणि इथे रश खूप कमी आहे. सो आम्ही आज इथेच थांबायचा विचार केलेला आहे.
नेहमीप्रमाणे अक्षयला आणि चेतनला रूम शोधण्याची जबाबदारी असते आणि चेतन नसल्यामुळे आज अक्षय रूम शोधत फिरत आहे आणि सनसेट हा व्ह्यू मिस करायचा नाही म्हणून मी समुद्रकिनारी येऊन बसलेलो आहे बीचवर. कारण काही फोटोही क्लिक करायचे आहेत, रील्ससाठी व्हिडिओही क्लिक करायचे आहेत मला. सो मी हा सनसेट मिस करू शकत नाही. तोपर्यंत अक्षय रूम शोधतोय याची फुल गॅरंटी आहे मला. काय नजारा आहे यार, म्हणजे संडे असून पण रश थोडीफार कमी आहे इथे. सो एकदम बेस्ट पॉईंट भेटलेला आहे आम्हाला स्टेसाठी आज. इथे एक बाळ भेटलेलं आहे आम्हाला जो की स्वतःच्या पप्पाने बनवलेले छोट्याशा स्विमिंग पूलमध्ये मजा मस्ती करत आहे. स्वतःच्याच दुनियामध्ये मग्न असलेलं एक छोटंसं बाळ किती गोंडस दिसायला बघा. त्याला आम्ही खूप ट्राय केला हाय हाव आर यू म्हणायचं, पण तो का रिप्लाय देणं झालं, भ्याला आहे. पण थोड्याच वेळानं काही त्रास ना, पण बोलायला लागेल नक्की. ते म्हणतात ना, मुलं ही देवाघरची फुलं असतात. कारण त्यांच्या मनामध्ये कोणताही द्वेष राग काहीच नसते. ते आपल्याच दुनियामध्ये मस्त मुलांना असतात. सेम इथे तुम्हाला बघायला मिळते. फायनली अक्षयने रूम शोधलेली आहे, तीही आमच्या बजेटमध्ये. सो बघूया आज कोणती रूम शोधला आहे अक्षयने. रूम बीचच्या समोरच भेटलेली आहे आणि हा खतरनाक व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे जोपर्यंत आम्ही रूममध्ये आहे तोपर्यंत. सो रूम तर कशी असून ते, पण व्ह्यू मात्र एक नंबर भेटला आहे. आता रूम बघूया आपण कशी आहे. एकच रूम घेतलेली आहे, मोठी आहे. 5 जण निवांत राहतात. बेडवर 3 झोपतात आणि मी आणि अक्षय खाली झोपू शकतो निवांत. बघू शकता ही रूम. ही रूम आम्हाला 1400ला भेटलेली आहे आणि सीझनमध्ये 1400ला रूम भेटणं खूप मोठी गोष्ट आहे, तेही संडेमध्ये. अक्षय फ्रेश होऊन येत आहे तोपर्यंत आम्ही मस्त थंडगार हवेचा आस्वाद घेत मस्त गप्पा गोष्टी करत आम्ही इथे रेस्ट करत आहे. मालवणला खूप वेळा आलो आहे, पण असा नजारा किंवा अशी जागा मी आजपर्यंत बघायला नव्हती. मालवणपासून 2-3 किलोमीटरवरच आहे हा बीच आणि अतिशय सुंदर आणि रात्रीचा व्ह्यू इतका जबरदस्त दिसायला आहे ना, खतरनाक. डेफिनेटली तुम्ही इथे व्हिजिट करा, तुम्हाला खरंच छान वाटेल. आणि फॅमिली प्लेस आहे. एक छोटीशी लेन आहे ज्याच्या लेफ्ट साईडला पूर्ण हॉटेल आहेत, रिसॉर्ट आहेत आणि राईट साईडला पूर्णपणे समुद्र आहे, समुद्राचा बीच आहे. इतका खतरनाक व्ह्यू आहे ना. यूट्यूबवर शोधल्यानंतर फायनली एक आपल्याला हॉटेल भेटलेलं आहे, आशा लंच होम. आता आम्ही तिथे ट्राय करत आहे, बघूया जेवण कसं आहे. तसे हॉटेलला खूप गर्दी असते, त्यातच एक मोठा ग्रुप आला होता आणि त्यामुळे 1 तासाच्या वेटिंगनंतर आज आत्ता आमचा नंबर आलेला आहे. मी अर्धा शाकाहारी असल्यामुळे सी फूड खात नाही, फक्त चिकन मटन अंडीच खातो. त्यामुळे काका काकू आणि अक्षयची आजी आज मच्छी ट्राय करते इथे. आणि कोकणात येऊन मासा ट्राय केलं नाही तर काय जीवन व्यर्थ आहे असे म्हणतात, पण मला मासा आणि त्याचा स्मेलच आवडत नाही, त्यामुळे मी अवॉइड केला आहे. पण अक्षय दणका देत आहे. रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत आणि घरच्यांसंगत गप्पा गोष्टी करून त्यांना झोपी पाठवून आम्ही अक्षय आणि मी आता बीचवर आलेलो आहे. खरं तर या लाईटिंगमुळेच बीचचा नजारा आणखी अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आपल्याला. भारतात असे काही ठिकाणे आहेत जिथे वर्षात मला एकदा तरी जायला लागतात. त्यातील एक म्हणजे समुद्रकिनारा. मग तो गोव्यात असो की मालवणमध्ये असो, डझंट मॅटर. पण एक प्रकारे समाधान मिळते इथे आल्यावर. रात्री 12ला जर मी बसलो तर पहाट कधी होते कळत नाही. समुद्राकडे बघत बसणे एक वेगळ्या प्रकारचा आनंद किंवा मला एक समाधान देऊन जाते. त्यामुळे मी रात्री डेफिनेटली एकदा तर वर्षात येऊन बसतो समुद्रकिनाऱ्यावर. यामागे काही सिक्रेट वगैरे काही नाही, फक्त स्वतःला एक टाईम देण्यासाठी किंवा एक स्वतःला एक पीसफुल लाईफ भेटण्यासाठी मी ट्राय करतो ही गोष्ट. सो आता मी हा खतरनाक मोमेंट फील करत राहतो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, नेहमी हसत खेळत राहा आणि नेहमी मजेत राहा. जय शिवराय.